जाऊया पुढच्या बातमीकडे। बातमी पुणे नाशिक महामार्गावरून सध्या वाहतूक या ठिकाणची ठप्प आहे। चाकण शहराला अतिवृष्टीचा एक मोठा फटका बसलाय आणि चाकण चौक पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे। शहरातल्या अनेक रस्त्यांवर सध्या पाणी साचलेलं आहे। तर या चाकणमधली दृश्य आपण पाहतोय। अशा साचलेल्या पाण्यातून लोक मार्ग काढताना पाहायला मिळतात। अक्षरशः जीव मुठीत धरून लोक चाललेले। चाकणमधली दृश्य संपूर्ण भाग हा जलमय झालेला आहे। अनेक रस्त्यांवर चाकणमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। चाकण परिसरामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालेला आहे। त्याचा परिणाम हा आपण या ठिकाणी पाहतो की चाकण परिसरामधले जे नाणेवाडी जो आहे तो परिसर आता या ठिकाणी जलमय झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। एवढंच नव्हे तर पुणे नाशिक हा जो मुख्य महामार्ग आहे तो या ठिकाणी पूर्णपणे बंद झालेला आपल्याला पाहायला मिळतो। अनेक वाहनं जे आहेत ते या ठिकाणी पाण्यात गेलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्या ठिकाणी आपण पाहतोय की हायवेवर सुद्धा ही आपण ठिकाणी पाणी जे आहे त्या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। हायवे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता ब्लॉक झालेला आहे। एवढंच नाही तर या ठिकाणी काही ट्रॅव्हल सुद्धा जे आहेत ते पाण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणची जी दुकानं सुद्धा आहेत ती पाण्यामध्ये गेलेली पाहायला मिळतात। रात्रीपासून या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे। त्याचा परिणाम जो आहे तो आता या चाकणकरांना भोगावा लागतो आणि अनेक ठिकाणी हे पाणी जे आहे ते आता शिरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहेत। इथलं जनजीवन जे आहे ते पूर्णपणे विस्कळीत झालेलं आपल्याला पाहायला मिळतात। रस्त्यावर ज्या वाहतूक करणारे किंवा जे ट्रॅव्हल्स जे आहेत ते आता रस्त्यातच सोडून प्रवाशांना जावं लागले आहे, कारण पाण्याचा फ्लो जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय। हे थेट दृश्य आपण पाहतोय की चाकण परिसरातले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय की एक बस जी आहे ती आता या ठिकाणी सोडून प्रवासी जे आहेत ते आता बसच्या खाली उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात। पाण्याचा प्रवाह जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे लोकांना गाड्या ज्या आहेत रस्त्यात सोडून जावं लागत आहेत। एवढेच नव्हे तर या ठिकाणी जे दुकानं जी आहेत ती पण आता या ठिकाणी पाण्याखाली गेलेली पाहायला मिळत आहेत। जवळपास 4 ते 5 फूट पाणी जे आहे ते या मार्गावर आलेलं आपल्याला पाहायला मिळतात। एकूणच जर बघितलं तर उत्तर पुणे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। चाकण जो आहे चाकणचा एरिया आपण या ठिकाणी पाहतोय आणि या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे आणि अनेक वाहनं जी आहेत ती आता या ठिकाणी पाण्यामध्ये अडकलेलं आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह निलेश खरमरे, जी मीडिया, चाकण।